राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडतो। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले, शेतींचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे बळीराजा चिंतेत आलेला आहे। आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे। कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुफान पाऊस सुरू आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर चांगला आहे, तर राज्यातील इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। विदर्भ, उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे। या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे। आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात आज तुफान पावसाचा अंदाज आहे। त्याचसोबत उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलाय, तर उर्वरित राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। बुधवारी रात्री पावसाने धुवाधार हजेरी लावली आहे, मात्र गुरुवारी दिवसभर ढग शांत राहिले। गुरुवारी संध्याकाळपासून पावसाची रिपरिप जिल्ह्यात सर्वत्र सुरू झाली, तर पुणे शहरात गेले 2 महिन्यात 511 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यंदाचा मान्सून पुणे शहरावर मेहरबान झालाय। मागील 2 दिवसात 511 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शहराची वार्षिक सरासरी 700 ते 750 इतकी आहे, मात्र 2च महिन्यात शहरात वर्षाच्या 70 ते 80% सरासरी इतका पाऊस झालेला आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही यूट्यूबवरती HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि फेसबुकवरती फॉलो केलं नसेल तर तिथे देखील HPN मराठी न्यूज या आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।